नमस्कार. आज आपण एका अशा रचनेबद्दल बोलणार आहोत जी खरं तर करोडो लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे. हो, मी हनुमान चालिसाबद्दल बोलतोय. आता ही फक्त एक प्रार्थना नाहीये, तर ती शक्ती आणि श्रद्धेचं एक जबरदस्त प्रतीक आहे. चला तर मग याच्या आत दडलेलं रहस्य उलगडून पाहूया. मग मूळ प्रश्न हाच आहे की ह्या फक्त 40 श्लोकांच्या रचनेला इतकं सामर्थ्यवान का मानलं जातं. म्हणजे असं नक्की काय आहे त्यात जे पिढ्यानपिढ्या शतकानुशतके लोकांना प्रेरणा देत आलंय. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर ही गोष्ट आहे 16व्या शतकातली. संत कवी तुलसीदास त्यांनी अवधी भाषेत ही रचना केली आणि नावावरूनच आपल्याला कळतं चाळीसा म्हणजे 40. तर यामध्ये हनुमानाच्या शक्तीचं आणि त्यांच्या भक्तीचं वर्णन करणाऱ्या 40 चौपाई म्हणजेच पदं आहेत. अगदी सरळ सोप्पं. आता बघा, कुठलीही मोठी गोष्ट समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी तिच्या हिरोला म्हणजे नायकाला समजून घ्यावं लागतं, बरोबर? मग विचार करूया की नक्की कोण आहेत हे हनुमान, ज्यांच्यासाठी ही संपूर्ण चालिसा रचली गेली. चालिसा आपल्याला सगळ्यात पहिली ओळख करून देते ती म्हणजे रामदूत. आता दूत म्हणजे फक्त मेसेज पोहोचवणारा नाही तर ते प्रभू श्रीरामाचे सगळ्यात विश्वासू सेवक होते, त्यांचे प्रतिनिधी होते. त्यानंतर येते त्यांची दुसरी ओळख, जी त्यांच्या आईच्या नावावरून आहे, अंजनी पुत्र. या नावातून त्यांची एक मानवी, एक कौटुंबिक बाजू आपल्यासमोर येते. आणि मग येते तिसरी ओळख, जी दैवी आहे, पवनसुत म्हणजे वायुदेवतेचे पुत्र. बघा किती सुंदर आहे. रामदूत, अंजनीपुत्र आणि पवनसुत या 3 नावांमध्येच जणू त्यांच्या संपूर्ण चरित्राचं सार सामावलेलं आहे. चालिसा सुरू होते ना, तेव्हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाची भव्यता आपल्या लक्षात येते. त्यांना काय म्हटलंय बघा, अतुलित बलधामम म्हणजे काय, तर ज्यांच्या शक्तीची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. स्वर्णशैलाभ देहम, सोन्याच्या डोंगरासारखं तेजस्वी शरीर. आणि ते फक्त शक्तिशाली नाहीत, तर ज्ञानीनामा मग्रगण्यम म्हणजे सगळ्या ज्ञानी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. आणि सकल गुणनिधानम म्हणजे सगळ्या गुणांचा खजिनाच जणू. हे शब्दच सांगतात की ते किती महान आहेत. चला आता आपण चालिसेच्या अगदी मूळ गाभ्याकडे जाऊया. ही संपूर्ण रचना आहे ना, ती 3 मोठ्या खांबावर उभी आहे. पहिला अफाट शक्ती, दुसरा विलक्षण बुद्धी आणि तिसरा अटूट भक्ती. त्यांच्या शक्तीचा अंदाज लावायचा असेल तर हे उदाहरण ऐका. चालिसेत असं वर्णन येतं की लहानपणी त्यांनी हजारो योजना दूर असलेल्या सूर्याला काय वाटलं असेल, एक गोड फळ, आणि ते गिळायलाच निघाले होते. विचार करा, ही कल्पनाच किती अफाट आहे. त्यांच्या सामर्थ्याची साक्ष द्यायला हे एकच उदाहरण पुरेसं आहे. पण थांबा, ही शक्ती फक्त शरीराची नाहीये, तर बुद्धीची सुद्धा आहे. 7व्या श्लोकात त्यांना म्हटलंय, विद्यावान गुणी अति चातुर. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. ते फक्त बलवान नाहीत, तर प्रचंड विद्वान, गुणवान आणि कमालीचे हुशार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी बुद्धी ते फक्त आणि फक्त रामाच्या कामासाठी वापरायला नेहमी तयार असतात. आणि या सगळ्या गुणांच्या मुळाशी काय आहे माहितीये? त्यांची अढळ, अतूट भक्ती. 8वा श्लोक तर इतकं सुंदर सांगतो की त्यांना खरा आनंद, परमानंद कशात मिळतो, तर प्रभू रामाची कथा ऐकण्यात. त्यांच्या मनात, त्यांच्या हृदयात कायम राम, लक्ष्मण आणि सीता यांचाच वास असतो. आणि हीच भक्ती त्यांच्या शक्तीला आणि बुद्धीला योग्य दिशा देते. ठीक आहे, तर आपण हनुमानाचे गुण पाहिले. पण आता महत्त्वाचा प्रश्न, लोक चालिसा वाचतात का? म्हणजे या पठणामुळे नेमकं काय मिळतं? गंमत म्हणजे याचं उत्तर दुसरं तिसरं कुणी नाही, तर स्वतः चालिसाच देते. चला बघूया काय म्हणते ती. तर चालिसेमध्ये भक्तांना काही अगदी स्पष्ट आश्वासनं दिली आहेत. पहिलं वचन काय आहे? संकट से हनुमान छुडावे. म्हणजे जो कोणी मनापासून ध्यान करेल त्याला हनुमान संकटातून बाहेर काढतीलच. दुसरं, नासे रोग हरे सब पीरा. त्यांच्या नावाच्या जपाने सगळे आजार आणि वेदना दूर होतात. एवढंच नाही, तर भक्तांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्याच्या शेवटी मोक्षाचा मार्गसुद्धा सोपा होतो असं म्हटलंय. आता एक थोडी वेगळी गोष्ट सांगतो. ज्या मूळ कागदपत्रांच्या आधारे आपण हे सगळं बोलतोय, त्यात एक अशी नोंद सापडली आहे जिचा हनुमान चालिसेशी खरं तर काहीच संबंध नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. त्या कागदपत्रांमध्ये ही नोंद आहे, त्रिवेदी दुर्गेश कुमार, प्रादेशिक निवास नोंदी. त्रिवेदी दुर्गेश कुमार, केरळ, राजस्थान, तहसील भिलवाडा. आता याचा आणि चालिसेचा नेमका काय संबंध हे खरंच अस्पष्ट आहे, पण ती मूळ स्रोतामध्ये होती म्हणून त्याचा उल्लेख करणं इथे महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याच्या शेवटी एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.
16व्या शतकातली एक भक्ती रचना आजच्या या मॉडर्न जगात करोडो लोकांसाठी शक्तीचं इतकं मोठं प्रतीक कशी काय बनते? याचं उत्तर फक्त श्रद्धेत दडलंय की त्या शब्दांमध्येच अशी काहीतरी जादू, अशी कालातीत शक्ती आहे जी युगानंतर युग टिकून राहते? यावर विचार करायला नक्कीच हवा.